नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार त्यांचा कालाप्र प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आता वरचे करणे बंद केले तरी चालते काय होते मोठा चालू आहे एरंड भिजली ऊस पडा इथं बसलेला आवाज आला पाहिजे घरी बसलेला बिलकुल नाही आवाज गेला पाहिजे विठाला विठाला प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबारायांचे एक जण उठून ती केळीचा खांब काढून घेते हे देतो तुमच्या मागे लावलं ते कॅमेरावाले जरा काढले जरा काढले पानच वर पडून घेणं इतकं कशाला शेतकरी तू गागा भट्टावणीच करायला काशीतल्या प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे या अभंगाद्वारे तुकोबारा 8व्या अवतारातील जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा या परमात्म्याचं नवल प्रतिपादित करतात अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटाचा आहे उदरात आहे असा ब्रह्मांड नायक नंदाच्या घरी बालकत्व निभवते हेही त्याच्या जीवनातलं नवल आहे विश्वामध्ये व्यापून भरलेला लक्ष्मीचा पती कमल नाभ हा जगदानंद कंद जगतपती असताना सुद्धा गवळणीनं त्याला कडेवर घेतले नवल केवडे केवडे हे पृथ्वी जिनी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन झाली कधी कधी आपली परिस्थिती नाजूक झाली तर संध्याकाळी आपला बायकोचा ठिकाण लागत नाही खाचा या विश्वाला भरण पोषण करणारा जगाचा मालक आहे ज्याच्या कृपेशिवाय पृथ्वी तृप्त होत नाही किंवा ती तृप्त केल्याशिवाय त्याला आनंद नाही आणि त्या जगाच्या मालकाला यशोदा जेव घालती नवल केवडे केवडे तुका म्हणे नळधारी भोग भोगवणी ब्रह्मचारी इथंही नवल आहे आपण एक बायको केल्याच्या नंतर आपण ब्रह्मचार्याच्या यादीत निष्ठलो आहोत ती सांभाळा न सांभाळा अक्षिता पहिल्या 7-8 दिवसाला काढून दिली तरी पण ब्रह्मचार्याच्या यादीत निष्ठला आणि कालांतराने जर ब्रह्मसन्यास घेतला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणत नाही नुसता ब्रह्मचारी म्हणते पण इथं 16,108 असून तरी ब्रह्मचार्याच्या यादीत नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे घोडे हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला कीर्तन